मी तर आज घरी थांबून चूकच केली वाटतं. मला काय सुट्टीचं काहीच बंधन नसल्याने गुढीपाडव्याच्या बरेच दिवस आधीच मी घरी आलेलो. माझी बहीण येत होती तर तिला बस स्टॉपला आणायला गेलेलो. बंटीच्या साबणासारखीच एसटी स्लो येत होती. तोपर्यंत इथं मैत्रीचं सुंदर दृश्य दिसलं. तिची बॅग घेतली, गाडी पुढे घेतली. ती आधीच प्रवासात त्रासली होती, त्यामुळे तिला त्रास नाही दिला. फायनली काम कर रहा है, काम चालू आहे. कसलं कारण घरी पापड बनवण्याचं काम चालू होतं. माझ्यासोबत तर मी एक कामगार आणलाय. ते आधीच हे मोठे कामगार आलेले. ते काम करायला नाही तर काम वाढवायला आले. घरात सगळीकडे पापडाचं काम चालू होतं. मी बरेच दिवस झाले घरी येऊन, पण चिकन आईने तिची लाडकी लेक आज आलीये तर बनवलंय. या घरात काही किंमत नाही राव. चिकन पार पोटगच्च होतपर्यंत खाल्लंय, पण मग पाहिलं घरात कलिंगड आहे. कलिंगड असल्या थोडी सोडतोय. मग त्याच्या फुल 2 प्लेट भरून संपवल्यात. पोट आहे का पॅटर आहे तेच समजत नाही. मी सकाळपासून घरात आहे आणि आईने काम नाही सांगितलं यावर मला शंका आली होती. दादा एवढं पापड वाळत घाल बाळा. घरी असल्याचे दुष्परिणाम. येल्लिओ असे टाकत पटपट पापड वाळत घातले. दिवसभरात एकदा पापड वाळत घालण्याचं मोठं काम केलंय.